नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण बायोलॉजीचा 5 नंबरचा टॉपिक सुरू केलेला आहे, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या 3 थेरी पाहिल्या होत्या. बघा, पहिली थेरी होती स्पेशल क्रिएशन, दुसरी होती कॉस्मोझोइक ऑर पॅन्सपर्मिया, तिसरी होती स्पॉन्टेनियस जनरेशन किंवा त्याला अबायोजेनेसिस म्हटलं, आणि चौथी थेरी आपण शिकलो होतो थेरी ऑफ बायोजेनेसिस. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. केमिकल म्हणजे रासायनिक, सेल्फ असेंब्ली थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. आता बघा, त्याच्यामध्ये आपण काल हा इंट्रोडक्शनचा पार्ट पाहिला होता, तरी पण परत एकदा आपण तो रिपीट करूया. अकॉर्डिंग टू दिस थेरी, लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ बाय कॉम्बिनेशन ऑफ सेव्हरल केमिकल थ्रू कॉन्स्टंट केमिकल रिॲक्शन ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम. पृथ्वीवरती लाईफ ओरिजिनेट झालं की वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन झाल्या, त्याचं कॉम्बिनेशन झालं आणि हे बराच काळ घडत होतं, लॉंग पिरियड ऑफ टाईम, आणि त्याच्यामधून लिव्हिंग थिंग्स निर्माण झाल्या. धिस थेरी इज ऑल्सो कॉल्ड सेल्फ असेंब्ली थेरी. यालाच दुसरं नाव आहे सेल्फ असेंब्ली थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ किंवा बायोकेमिकल ओरिजिन ऑफ लाईफ. धिस थेरी वॉज फर्स्ट फॉर्म्युलेटेड बाय हॅकेल. पहिल्यांदा ही थेरी हॅकेलनी सांगितली होती. बट लॅटर डेव्हलप्ड बाय, नंतर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली, सुधारणा केली, रशियन सायंटिस्ट अलेक्झांडर आय ऑपेरॉन. आपण ऑपेरॉन लक्षात ठेवायचं फक्त. अँड ब्रिटिश बायोलॉजिस्ट J.B.S. हेल्डेन. त्याला शक्यतो म्हटलं जातं ऑपेरॉन हेल्डेन थेरी. द प्रोसेस ऑफ केमिकल इव्होल्युशन कॅन बी डिव्हायडेड इन टू फॉलोइंग स्टेप्स. आता हे कशा झाल्या रिॲक्शन्स, त्या वेगवेगळ्या स्टेप्समध्ये आपल्याला पाहायच्यात. पहिला पॉईंट बघा, ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअर. म्हणजे सुरुवातीला अर्थ निर्माण झाली आणि मग सुरुवातीचं ॲटमॉस्फिअर निर्माण झालं. द ओरिजिन ऑफ युनिवर्स वॉज एक्सप्लेन्ड बाय द बिग बँग थेरी ऑफ जॉर्ज लेमॅर्टी. आता बघा, पहिल्यांदा आपल्याला ओरिजिन युनिवर्सचं कसं झालं, विश्व कसं निर्माण झालं, त्याच्यासाठी एक बिग बँग महास्फोट झाला होता, असं जॉर्जेस लेमॅर्टी नावाच्या सायंटिस्टनी सांगितलं. अकॉर्डिंग टू धिस थेरी, द युनिवर्स ओरिजिनेटेड अबाउट. या थेरीनुसार युनिवर्स म्हणजे विश्व निर्माण झालं अबाउट 20 बिलियन इयर्स ॲगो, 20 बिलियन वर्षापूर्वी, बाय ए सिंगल ह्यूज टायटॅनिक एक्सप्लोजन. सिंगल म्हणजे एकच झालं होतं, ह्यूज म्हणजे मोठ्या प्रमाणात, टायटॅनिक एक्सप्लोजन मोठ्या प्रमाणात, महास्फोट ज्याला आपण म्हणतो, असा झाला होता. ॲज द युनिवर्स एक्सपांडेड, मग युनिवर्स एक्सपांड होत गेलं. द टेम्परेचर डिक्रीज. जसजसं युनिवर्स एक्सपांड झालं, प्रसरण पावलं, तसतसं टेम्परेचर कमी झालं. अँड व्हेरियस गॅलेक्सीज ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट्स वेअर फॉर्म्ड. आणि या विश्वामध्ये वेगवेगळ्या गॅलेक्सीज निर्माण झाल्या. मिल्की वे इज वन सच गॅलेक्सी ऑफ विच. मिल्की वे ही एक अशी गॅलेक्सी आहे ऑफ विच आवर सोलार सिस्टीम इज ए स्मॉल पार्ट. आणि आपली सोलार सिस्टीम त्या मिल्की वेचा एक पार्ट आहे, त्या गॅलेक्सीचा एक पार्ट आहे. अर्थ इज वन ऑफ द प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टीम. अर्थ हा एक प्लॅनेट आहे, ग्रह आहे ह्या सोलार सिस्टीममधला. अँड ओरिजिनेटेड अबाउट 4.6 बिलियन इयर्स ॲगो. बिग बँग झालं होतं 20 मिलियन वर्षापूर्वी, आणि पृथ्वीचा जन्म झालेला आहे 4.6 बिलियन इयर्स ॲगो. व्हेन फॉर्म इट वॉज ए रोटेटिंग क्लाउड ऑफ हॉट गॅसेस अँड कॉस्मिक डस्ट कॉल्ड नेब्युला. ज्यावेळेला ही पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेला ती काय होती, त्याच्यामध्ये रोटेटिंग क्लाउड होते. कशाचे? हॉट गॅसेसचे, तप्त असे गॅसेस होते, गरम गॅसेस होते. अँड कॉस्मिक डस्ट होती, आणि त्या कॉस्मिक डस्टला म्हटलं आहे नेब्युला. द कंडेन्सेशन अँड कूलिंग. कंडेन्सेशनचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, कंडेन्सेशन म्हणजे संघनन असं म्हणतात. अँड कूलिंग रिझल्टेड, कूलिंग म्हणजे थंड होणं, रिझल्टेड इन स्ट्रॅटिफिकेशन विथ हेवियर एलिमेंट्स लाईक निकेल. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे स्तर तयार झाले, हेवियर एलिमेंट जे आहे ते लो साईडला गेले. निकेल अँड आयर्न पासिंग टू द कोर. कोर म्हणजे पृथ्वीचा गाभा, सेंटर ज्याला आपण म्हणतो. अँड लायटर वन्स लाईक हिलियम, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन रिमेनिंग ऑन द सरफेस. जे हेवी होते ते कोरमध्ये गेले एलिमेंट्स, जे लाईट होते ते पृथ्वीच्या सरफेसवरती राहिले. द फॉर्म्ड
दे फॉर्म्ड ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ आणि त्याच्यामुळं ॲटमॉस्फिअर वातावरण तयार झालं. आता पुढचा पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. द प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ वॉज क्वाईट डिफरंट फ्रॉम द प्रेझेंट वन अँड इट वॉज ऑफ ए रेड्युसिंग टाईप डिव्हाइड ऑफ फ्री ऑक्सिजन. आता शेवटचे वाक्य फार महत्त्वाचं आहे. सुरुवातीचं पृथ्वीवरचं वातावरण आत्ताच्या वातावरणापेक्षा वेगळं होतं. मग ते कसं होतं? रेड्युसिंग टाईप होतं. रेड्युसिंग टाईपचा तुम्हाला अर्थ कळतो, रिडक्शन करण्यासाठी उपयुक्त असं. आणि डिव्हाइड ऑफ फ्री ऑक्सिजन म्हणजे त्यावेळेला पृथ्वी तलावरती ऑक्सिजन नव्हता. आता दुसरा पॉईंट, फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर आणि मिथेन. मग याच वातावरणामध्ये अमोनिया, वॉटर, मिथेन कसं तयार झालं? प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअर वॉज व्हेरी हॉट, गरम होतं, तप्त होतं. ॲज इट इज स्लोली कूल, ते हळूहळू गार झालं. द लायटर एलिमेंट स्टार्टेड टू रिॲक्ट विथ इच अदर, जे लाईट एलिमेंट होते, हलके एलिमेंट होते, ते एकमेकाबरोबर रिॲक्ट व्हायला लागले. द अर्ली ॲटमॉस्फिअर वॉज रिच इन हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, सल्फर. आता सुरुवातीचं जे वातावरण होतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, सल्फर होते. त्याच्यापैकी हायड्रोजन बिईंग मोर ॲक्टिव्ह, आणि सगळ्यामध्ये हायड्रोजन जास्त ॲक्टिव्ह होता. इट रिॲक्टेड विथ अदर एलिमेंट्स, हायड्रोजन वेगवेगळ्या एलिमेंटबरोबर रिॲक्ट झाला टू फॉर्म केमिकल्स ऑन अर्थ, आणि ज्याच्यामुळं केमिकल्स तयार झाले अर्थवरती. मग कुठले केमिकल्स तयार झाले हायड्रोजनबरोबर रिॲक्शन झाल्यामुळं? CH4, NH3, H2O, H2S. CH4 म्हणजे मिथेन, NH3 म्हणजे अमोनिया, H2O म्हणजे वॉटर आणि H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड. आता पुढचा पॉईंट, फॉर्मेशन ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आता इथं तयार व्हायला लागलेत ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ॲज टेम्परेचर ऑफ अर्थ डिक्रीज, अजून टेम्परेचर कमी झालं. स्टीम कंडेन्स, स्टीम म्हणजे जी वाफ होती ती कंडेन्स झाली कशामध्ये? इनटू वॉटर. दॅट रिझल्टेड इन हेवी रेनफॉल, त्याच्यामुळे भरपूर पाऊस पडला. अँड अर्थ ग्रॅज्युअली कूल्ड, आणि पुन्हा अर्थ हळूहळू काय झाली? थंड झाली. रेन वॉटर गॉट ॲक्युम्युलेटेड ऑन लँड टू फॉर्म रिव्हर, स्ट्रीम, लेक, सीज अँड ओशन. पाणी जे पावसाचं आलं ते एकत्र आलं आणि रिव्हर तयार झाल्या, स्ट्रीम तयार झाले, लेक्स तयार झाले आणि सीज आणि ओशन्स तयार झाले, समुद्र आणि महासागर तयार झाले. द ॲटमॉस्फिअर देन डिड नॉट कंटेन ओझोन लेअर, त्यावेळेला ॲटमॉस्फिअरमध्ये ओझोन लेअर नव्हता. अँड दस अल्ट्राव्हायलेट रेडिएशन रीच द सरफेस ऑफ अर्थ डायरेक्टली, आणि अल्ट्राव्हायलेट रेज हे डायरेक्टली अर्थ सरफेसपर्यंत पोहोचत होते कारण ओझोनचा लेअर नव्हता. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अवेलेबल एनर्जी सोर्सेस सच ॲज अल्ट्राव्हायलेट रेज, म्हणजे तिथं जी एनर्जी अवेलेबल होती अल्ट्राव्हायलेट रेजच्या स्वरूपामध्ये, रेडिएशनच्या स्वरूपामध्ये, लाईटनिंगच्या स्वरूपामध्ये आणि व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीजच्या स्वरूपामध्ये ही सगळी एनर्जी होती. द अर्ली मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोकार्बन्स, अमोनिया, मिथेन अँड वॉटर अंडरवेंट रिॲक्शन्स. मग त्यावेळेचे जे सुरुवातीचे मॉलिक्यूल तयार झाले होते, अमोनिया, मिथेन, वॉटर, ह्या सगळे रिॲक्शन त्याच्या घडून आल्या. रिॲक्शनमध्ये कुठल्या रिॲक्शन घडल्या? कंडेन्सेशन, पॉलिमरायझेशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन. दीज रिॲक्शन रिझल्टेड इन फॉर्मेशन ऑफ सिम्पल मॉलिक्युल्स लाईक, आणि मग ह्या रिॲक्शन्समधून नंतर तयार झाले मोनोसॅकॅराइड्स, ॲमिनो ॲसिड्स, प्युराईन्स, पिरिमिडिन्स, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल. तुमच्या लक्षात येते का बघा? इथं जे मोनोसॅकॅराइड तयार झाले त्याच्यापासून कार्बोहायड्रेट्स पुन्हा तयार होतील, ॲमिनो ॲसिड तयार झाले त्यापासून प्रोटीन्स होतील, प्युराईन आणि पिरिमिडिनपासून न्यूक्लिक ॲसिड्स तयार झाले, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलपासून लिपिड तयार झालं. ऑल दीज सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ॲक्युम्युलेटेड ॲट द बॉटम ऑफ वॉटर बॉडी, आणि हे सगळे तयार झालेले मॉलिक्यूल वॉटर बॉडीच्या बॉटमला साठत राहिले. हेल्डेन डिस्क्राइब्ड इट ॲज द हॉट डायल्यूट सूप, आणि हेल्डेन नावाच्या शास्त्रज्ञांनी त्याला म्हटलं हॉट डायल्यूट सूप ऑर प्रिमिटिव्ह ब्रॉथ. काय म्हटलं? प्रिमिटिव्ह ब्रॉथ. ब्रॉथ या शब्दाचा अर्थ फेसासारखं स्ट्रक्चर. इट डिड नॉट शो एनी डिग्रेडेशन ड्यू टू अब्सेन्स ऑफ फ्री ऑक्सिजन अँड एन्झाईम. त्याचं पुन्हा डिग्रेडेशन झालं नाही, विघटन झालं नाही, कारण तिथे फ्री ऑक्सिजन नव्हता आणि एन्झाईमसुद्धा नव्हते. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. द प्रिमेटिव्ह ब्रॉथ वॉज न्यूट्रल अँड फ्री फ्रॉम ऑक्सिजन, ऑक्सिजन तिथे नव्हता. पॉलिमरायझेशन टूक प्लेस, पॉलिमरायझेशन झालं अँड सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ॲग्रिगेटेड, एकत्र आले टू फॉर्म
न्यू कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल लाईक काय तयार झालं बघा, मोनोसॅकराइडपासून पॉलिसॅकराइड, फॅट तयार झाले, प्रोटीन तयार झाले, न्यूक्लिओसाइड्स तयार झाल्या, न्यूक्लिओटाइड्स तयार झाल्या. पॉलिमरायझेशन ऑफ ॲमिनो ॲसिड फॉर्म्ड, ॲमिनो ॲसिड एकमेकाला जोडत गेले आणि तयार झाले प्रोटीन्स, म्हणजे सुरुवातीला तयार झालेले प्रोटीन्स. विच लॅटर फॉर्म प्रोटीन्स, त्याच्यानंतर प्रोटीन तयार झाले. फॉर्मेशन ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल इज कन्सिडर्ड ॲज लँडमार्क इन ओरिजिन ऑफ लाईफ. ज्यावेळेला प्रोटीन तयार झाले तर तो एक अतिशय महत्त्वाचा इव्होल्युशनमधला टप्पा मानला जातो, कारण ते पुन्हा एन्झाईम्स म्हणून काम करणार होते. प्रोटीन्स म्हणजेच एन्झाईम ॲक्सेलरेटेड द रेट ऑफ अदर केमिकल रिॲक्शन. मग हेच प्रोटीन पुन्हा एन्झाईम्स म्हणून काम करायला लागले, नंतरच्या रिॲक्शनचा रेट वाढला. फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड, न्यूक्लिओटाइड्स मे हॅव बीन फॉर्म्ड बाय रिॲक्शन बिटवीन फॉस्फरिक ॲसिड, शुगर अँड नायट्रोजन बेसेस. नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड जॉईन टुगेदर टू फॉर्म न्यूक्लिक ॲसिड्स, म्हणजे RNA आणि DNA. न्यूक्लिक ॲसिड्स जे आहेत ॲक्वायर्ड सेल्फ रिप्लिकेटिंग ॲबिलिटी विच इज ए फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग फॉर्म. आणि ह्या न्यूक्लिक ॲसिडकडं अशी प्रॉपर्टी प्राप्त झाली की ते स्वतः रिप्लिकेट होऊ शकतात. फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायोन्स और प्रोसेल सुरुवातीला तयार झाली. न्यूक्लिक ॲसिड अलॉंग विथ इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स फॉर्म द फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ कॉल्ड प्रोटोबायोन्स. सुरुवातीला हा जो जीव निर्माण झाला त्याला म्हटलेलं आहे, लाईफला सुरुवात झाली प्रोटोबायोन्स. प्रोटोबायोन्स आर द प्रीबायोटिक केमिकल ॲग्रिगेट्स हॅव्हिंग सम प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये काही लिव्हिंग सिस्टीमच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायला मिळाल्या. प्रोटोबायोन्स आर फॉर्म्ड ड्यू टू कॉन्सर्वेशन्स, दॅट इज कॉन्सर्वेशन या शब्दाचा अर्थ ॲग्रिगेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल एकत्र आले आणि प्रोटोबायोन तयार झाले. ऑपेरॅन अँड हेल्डेन यांनी त्याला काय म्हटलं, कोसार्वेट्स, कॉल्ड देम ॲज कोसार्वेट. अँड सिग्ने फॉक्सनी त्याला म्हटलं प्रोटीनॉइड्स ऑर मायक्रोस्पियर्स. प्रोटीनॉइड्स किंवा मायक्रोस्पियर्स. आता याच्यानंतरचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.